आज धुलिवंदन म्हटल्यावर सकाळीच बच्चे कंपनी हातात पिचकारी घेऊन तयार झाले. तितक्यात नळ योजनेचं पाणी इला आणि आजीन त्यांना मदत केल्यान. त्यानंतर बच्चे कंपनीने आजीच्या मदतीने रंगपंचमीसाठी लागणारे फुगे फुगवून घेतल्याने आणि त्याच्यात पाणी भरून घेतल्याने रंगपंचमीची सगळी तयारी पूर्ण झाल्यावर अजून आपले मित्र कसे येऊक नाही ह्याच्यासाठी दोघे पण गेटवर जाऊन आपल्या मित्रांची वाट बघू लागले. काल संध्याकाळी खेळताना प्रणव, प्रज्वल आणि त्याच्या मित्रांचा ठरलेला होता. मित्र दिसत नाही म्हणून दोघेही नाराज झाले. तितक्यात प्रणव आणि प्रज्वल येताना दिसले. प्रणव आणि प्रज्वल गेटवर येताच दोघांका खूप आनंद झालो. चौघेही एकमेकांका आनंदाने भेटले आणि पुढच्या तयारीत निघाले. तितक्यात दुसऱ्या गेटने हर्ष आणि चिनू येताना दिसले. हर्ष आणि चिनू पण पूर्ण तयारीने शिले होते. त्यांनी पिशवीत फुगे भरून आणलेले होते. दुसऱ्या गेटने हर्ष आणि चिनू आत येताच त्यांना बघताच चौघांका आनंद झालो, कारण आता चौघांचे 6 झाले होते. सगळे एकमेकांका आनंदाने भेटले आणि मग खळ्यात उभे राहून तयारी केल्याने रंगपंचमीसाठी आणलेल्या फुग्यांमध्ये रंगीत पाणी भरून फुगे फुगून घेतल्याने आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाली ती रंगपंचमी. बच्चे कंपनी अगदी एकमेकांका रंग लावत आणि एकमेकांवर पाण्याने भरलेले फुगे फोडत आनंद घेत होते. त्यानंतर मग एकमेकांका रंग लावून खऱ्या अर्थानं रंगपंचमीक सुरुवात झाली. तर मित्रांनो, आजचा यो मिनी व्लॉग कसं वाटतो तो नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांका होळी आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.